नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बघा काय बनवते. सिनेमन ब्रेड रोल बनवणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, इन्स्टंट ईस्ट टाकलेला आहे 2 चम्मच, थोडीशी साखर टाकलेली आहे आणि मिल्क पावडर टाकायचं आहे त्याच्यामध्ये 2 चम्मच. तर मिल्क पावडर टाकताना माझा व्हिडिओ नाही आला आहे, तर मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये मिल्क पावडर 2 चम्मच. आणि इथं कोमट पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी दुधाचा वापर करून पण पीठ मळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी ना व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण आता ब्रेडचं डोनटचं पीठ मळतो ना, त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी पिठाची मळण्याची प्रोसिजर पूर्ण दाखवलेली आहे. अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित असं पीठ मळायचं आहे. तर हा रोल बनवण्याचं कारण असं आहे की ना माझ्या मुलांनी ना कुठे तर खाल्ला होता हा रोल. तर तो बोलला, मम्मी हा आहे ना मला घरी बनवून दे म्हणून. तर त्याच्यामुळे मी हा आज रोल बनवलेला आहे. पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे. तुम्ही मला माझा व्हिडिओ बघून मला नक्की सांगा की मला हा रोल जमला की नाही जमला तो. तर बघा पाहू शकता अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 50 ग्राम एवढं बटर टाकलेलं आहे. बटर टाकून पण आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळायचं आहे. पूर्ण ते बटर पूर्ण त्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे, या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. तर पूर्ण त्या पिठाला ना असं स्ट्रेटपणा आला पाहिजे, चिंगमसारखं स्ट्रेट झालं पाहिजे, या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. एक 15 मिनटं मी पीठ व्यवस्थित मळलं होतं आणि त्याला असा एकदम व्यवस्थित गोळा असा बंद करून, जरा पण हवा नाही गेली पाहिजे या पद्धतीने गोळा तयार केलेला आहे. आणि त्याला आहे ना 2 ते 3 तास मी त्याला साईडला ठेवून दिलं होतं. म्हणजे पीठ डबल होतं, 2-3 तास असं आपण मुरत ठेवलं ना पीठ, तर त्याचं एवढ्या पिठाचं डबल पीठ होऊन जाणार. तर वरून मी थोडंसं बटर लावलेलं आहे आणि ह्याला वरती झाकण ठेवून एकदम गरम ठिकाणी मी ठेवलेलं आहे. तर आता थंडीचे दिवस आहेत तर पीठ व्यवस्थित येत नाही, म्हणून ह्याला 2-3 तास आरामात ठेवायचं आहे. तर पाहू शकता इथं मी ना 3 तास तरी ठेवलं होतं पीठ आणि इथं माझं डबल पीठ झालेलं आहे. आता पिठाला मी साईडला काढून घेणार आहे, जास्त त्याला मळायचं नाही. तर आता बघा मी आता पीठ व्यवस्थित एकत्र करणार, थोडासा मैदा टाकणार, लादीवरच ठेवलेलं आहे. लादी म्हणजे किचनची लादी व्यवस्थित साफ करून त्या पिठाला त्याच्यावरती ठेवलेलं आहे. आणि बेलण्याच्या साहित्याने म्हणजे बेलण्याने मी असं सगळं व्यवस्थित लाटून घेणार आहे. तर या प्रकारे मी ना मोठी एक चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि इथं मी ना वरून बटर लावणार आहे, बटर लावलेलं आहे. आणि नंतर आहे ना त्याच्यामध्ये ब्राऊन शुगर आणि थोडी दालचिनीची पावडर असं मिक्स करून ठेवलेलं आहे मी. तर दालचिनीची पावडर व्यवस्थित टाकायची आहे, कारण तो रोलच त्या दालचिनीचाच आहे, त्याच्यासाठी दालचिनी पावडर व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. तर बघा मी असं सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे. आणि परत बेलण्याने मी व्यवस्थित त्याला प्रेस करून घेतलेला आहे. आणि असा एकदम दाबून आपल्याला रोल बनवायचा आहे. तर पाहू शकता जरा पण हवा गेली नाही पाहिजे, अशा प्रकारे तो रोल बनवून घ्यायचा आहे. तर बघा असं मी सगळा व्यवस्थित रोल बनवलेला आहे. तर ज्याच्यामध्ये मला बेक करायचं होतं ना, त्याला मी व्यवस्थित बटर लावून घेतलेला आहे. आणि धाग्याने कट करायचं आहे. याला सुरीच्या सहाय्याने कट नाही करायचे, कारण सुरीने कट केलं ना तो रोल आहे ना असा चपटा होतो. त्यासाठी मी धाग्याने कट केलेला आहे. पहिलं ना असं माप घेतलं होतं, सुरीच्या सहाय्याने थोडं कट करून घेतलं होतं, त्यानंतर मी धाग्याने कट केलेला आहे. तर मी आहे ना हा रोल आहे ना एअर फ्रायरमध्ये बेक करणार आहे. तुम्ही टोपामध्ये पण बेक करू शकता, स्लो गॅसवरती 1 पाऊण तास ठेवलात ना तर मस्त असा बेक होऊन जातो. जसं आपण केक बेक करतो ना त्या पद्धतीने टोपामध्ये पण केलात ना तरी चालतं. तर मी इथं एअर फ्रायरमध्ये केलेला आहे. पाहू शकता इथे मी सगळे रोल मस्त दिसतात आणि सगळे रोल मी असे ठेवलेले आहेत. आणि त्याला एक अर्धा तास परत मी साईडला ठेवून दिलं होतं. असे सगळे त्या ह्याच्यामध्ये ठेवून दिले आणि अर्धा तास मी आहे ना परत त्याला झाकून साईडला ठेवून देणार आहे. तर खूप टेस्टी असा रोल झाला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्ही हा रोल खाल्ला असाल तर कधी, तर माझ्याकडून जमलं की नाही हे नक्की सांगा.
तर पाहू शकता असं बघा, मी आता त्या एअर फ्रायरमध्ये मी ठेवून देते. अर्धा तास मी ठेवून दिलं होतं तर मस्त असे फुललेट परत डबल झालेले आहेत. परत आता हे एअर फ्रायरमध्ये मी इथं याला बेक करून घेणार आहे. तर बघा मस्तच असं होतं. 20 मिनटं त्याला बेक करून घेणार आहे. तर इथे 20 मिनटं झालेली आहेत. तर पाहू शकता मस्तच असे बेक झालेले आहेत. बघा किती सुंदर असं झालेलं आहे. तर आता याला मी साईडला काढून आहे ना, वरून थोडंसं बटर लावणार आणि थोडंसं थंड होऊन देणार. तर हे बघा इथं दुसरं पण मी ठेवलेलं आहे. परत त्याला 20 मिनटं ठेवायचं आहे. तर इथे ना मी मिल्कमेडचा वापर केला होता. मिल्कमेड वरून टाकायचं, खूप टेस्टी लागतो. मिल्कमेड वरती टाकून जर हा ब्रेड खाल्लात ना तर मस्तच लागतो, खूपच छान झालेला. तर तुम्ही पण नक्की एकदा तरी ट्राय करून बघा हा ब्रेड रोल. मस्तच असं झालेलं आहे. चला तर मग या तुम्ही पण खायला. बाय.